विद्यार्थी मित्रांनो, ॲडव्हान्स कॉस्टिंग अँड ऑडिटिंग या विषयामधील परिव्यय लेख्यानुसार निश्चित केलेला लाभ आणि आर्थिक लेख्यानुसार निश्चित केलेला लाभ एकच येत नसेल, म्हणजेच फरक पडत असेल, तर समाधान विवरण तयार कसे करावे यावर आपण चर्चा करत होतो. समाधान विवरण तयार करण्याची पद्धती, परिव्यय लेखे आणि वित्तीय लेखे यानुसार काढलेला शुद्ध लाभाच्या रकमेत फरक आढळून आल्यास या फरकाची कारणे स्पष्ट करून दोन्ही लेखापुस्तकातील लाभाची मिळवणी घडून आणण्यासाठी तयार करण्यात येणाऱ्या विवरणास समाधान विवरण असे म्हणतात. समाधान विवरण तयार करताना परिव्यय लेख्यानुसार दिसणारा नफा आधार मानून त्या लेख्याच्या रकमेत खालील काही पदे आपल्याला अधिक करावी लागत असतात, की ज्यामुळे आपल्याला परिव्यय लेखामध्ये अशा प्रकारची पदे जर अधिक केली गेली आणि काही पदे, काही खर्चाची पदे, काही उत्पन्नाची पदे जर लाभामधून वजा जर केली गेली तर आपल्याला वास्तविक लेख्यानुसार म्हणजेच आर्थिक लेख्यानुसार दिसणाऱ्या लाभाची बरोबरी करता येणार आहे. म्हणून ती कोणती पदे आहेत की जे पदे परिव्यय लेख्याच्या लाभामध्ये अधिक करावी लागतात आणि कोणती पदे परिव्यय लेख्याच्या लाभामधून वजा करावी लागतात हे आपण आज पाहणार आहोत. त्यामध्ये प्रामुख्याने आपण परिव्यय लेख्यानुसार निश्चित केलेला लाभ हा आधारभूत मानला गेलेला आहे आणि त्या आधारभूत लाभामध्ये आपण काही खर्च आणि काही उत्पन्नची अशी काही पदं असतात की ते पदं त्या ठिकाणी परिव्यय लेख्यामध्ये गृहीत धरलेली असतात, परंतु वास्तविक लेख्यामध्ये गृहीत धरलेली नसतात. म्हणून त्या ठिकाणी ती गृहीत धरली गेली असती तर आपण आर्थिक लेख्याच्या लाभाबरोबर आपलाही परिव्ययाचा लाभ दिसला असता. त्यासाठी आपण त्या ठिकाणी कोणती खर्चाची पदे आपल्या परिव्यय लेख्याच्या लाभामध्ये अधिक करावीत यावर आपण चर्चा करत आहोत. यामध्ये आपण असं म्हणतो की असे काही पदं आहेत, अशा पदांची काही नोंद आहे की परिव्यय पुस्तकात केलेली आहे. अशा काही खर्चाची नोंद परिव्यय पुस्तकात केलेली आहे पण वित्तीय पुस्तकात झालेली नाही. असे काही जे खर्च असतील ते परिव्यय लेख्याच्या लाभामध्ये अधिक करावेत. त्यानंतर परिव्यय लेख्यामध्ये, वित्तीय लेख्यामध्ये जी काही उत्पन्न गृहीत धरण्यात आलेले आहे, परिव्यय लेख्यात आणि वित्तीय लेख्यापेक्षा कमी आकारण्यात आलेलं उत्पन्न, कमी गृहीत धरण्यात आलेलं उत्पन्न असेल, म्हणजेच आपण काय म्हणतो खर्च हे जर त्या ठिकाणी परिव्यय लेख्यात दाखवलेला असेल आणि वित्तीय लेख्यात दाखवलेला नसेल तर असे जास्तीचे खर्च त्या ठिकाणी काय केले जातील, परिव्यय लेख्याच्या लाभामध्ये अधिक केले जातील. आणि अशी काही उत्पन्न आहेत की जी उत्पन्न परिव्यय लेख्यात त्या ठिकाणी दाखवलेली नसतात परंतु वित्तीय लेख्यात दाखवलेली असतात. अशी काही उत्पन्न जी आहेत ती अशी उत्पन्नाची पदे त्या ठिकाणी काय करावीत, परिव्यय लेख्याच्या लाभामध्ये अधिक करावी. त्यानंतर परिव्यय लेख्यात आणि वित्तीय लेख्यात कमी आकारलेले उत्पन्न जर असेल, दोन्ही लेख्यामध्ये काही कमी तुलना करून वित्तीय लेख्यामध्ये कमी आकारलेले उत्पन्न असेल तर असे उत्पन्नसुद्धा त्या ठिकाणी अधिक करून दाखवावे लागते. त्याचबरोबर आपण पाहतो की संपत्तीचं अवमूल्यन होत असतं, संपत्तीची घसारा होतो आणि संपत्तीचं घसारा झाल्यानंतर त्या घसाऱ्याची आकारणी एक प्रकारची निधी, व्यावसायिक त्या ठिकाणी आकस्मिक परिस्थितीवर मात करण्यासाठी निधी उभा करत असतो आणि अशा निधी स्वरूपामध्ये जर त्या ठिकाणी आकारणीच्या पद्धतीमध्ये चूक जर झाली, परिव्यय लेख्याच्या तत्वानुसार संपत्तीवर आकारण्यात आलेला घसारा आणि वित्तीय लेखानुसार संपत्तीवर आकारण्यात आलेला घसारा यामध्ये जर त्या ठिकाणी काही तफावत जाणवली तर अशा प्रकारची जी तफावत आहे ती तफावत
सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यावी लागते. आणि अशी तफावत जर असेल, कमी आकारणी केलेली असेल, परिव्यय लेख्यानुसार जास्तीचा संपत्तीवर आकारणी केलेली असेल, तर अशा प्रकारची जी काही जास्तीची आकारणी केलेली आहे ती अवक्षण त्या ठिकाणी काय करावं लागते, जास्तीचं अवक्षण म्हणून परिव्यय लेख्यामध्ये अधिक करावे लागते. त्याच्यानंतर आपण पाहतो, जसं प्रमाणे पाहिलं आपण की परिव्यय लेख्यामध्ये लाभामध्ये काही पदं, खर्चाची पदं, जास्तीच्या खर्चाची पदे अधिक केली जातात, कमी उत्पन्नाची पदे त्या ठिकाणी वजा केली जातात, अधिक केली जातात. तर अशा प्रकारे त्या ठिकाणी काही खर्च असे असतात की कमी आकारणी झालेली आहे. परिव्ययामध्ये कमी आकारणी जर झालेली असेल तर असे पण कमी आकारणी झालेली पदं त्या ठिकाणी काय केली जातात, वजा केली जातात. म्हणून परिव्यय लेख्याच्या लाभात वरीलप्रमाणेच रकमा मिळवल्यानंतर येणाऱ्या बेरजेतून खालील आयव्ययाची पदे वजा करून दाखवावी लागतात. कोणकोणती पदे वजा करून दाखवावी लागतात, कोणती पदं वजा करावीत, कोणते खर्च वजा करावीत, कोणते उत्पन्न वजा करावेत, हे पाहत असताना प्रथमतः आपण त्या ठिकाणी त्या अशा प्रकारचे खर्च आणि उत्पन्न वजा करावेत की जे खर्च ज्याची नोंद वित्तीय लेख्यात झालेली आहे पण परिव्यय लेख्यात झालेली नाही. कोणते खर्च वजा करावेत, परिव्यय लेख्याच्या लाभामधून कोणते खर्च वजा केले जातील की जे खर्चाची नोंद फक्त वित्तीय लेखाक्रमामध्ये झालेली आहे, आर्थिक लेख्यामध्ये झालेली आहे, परंतु परिव्यय लेख्यामध्ये अशा प्रकारचे खर्च त्या ठिकाणी दाखवण्यात आलेले नाहीत. असे कमी दाखवलेले जे खर्च असतील तर परिव्यय लेख्याच्या लाभामधून ते काय केले जातील, वजा केले जातील. त्यानंतर परिव्यय लेख्यात वित्तीय लेख्यापेक्षा कमी आकारलेले अधिव्यय, जे अधिव्यय आपण त्या ठिकाणी गृहीत धरलेले असतात, जे अप्रत्यक्ष खर्च असतात, जे प्रत्यक्ष खर्च उत्पादन नगावर विभागणी करता येऊ शकत नाहीत, असे अप्रत्यक्ष उत्पन्न म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो, अधिव्यय म्हणतो. आणि असे जे अधिव्यय आहेत ते अधिव्यय परिव्यय लेख्यात वित्तीय लेखापेक्षा कमी आकारलेले अधिव्यय त्या ठिकाणी काय करावेत, वजा करावेत. अशी उत्पन्नाची पदे की जे जसं आपण पाहिलं खर्चाची जी पदे आपल्याला त्या ठिकाणी वजा करावी लागतात, कमी खर्चाची पदे जशी वजा केली जातात तशी उत्पन्नाच्या बाबतीत उलट आपण त्या ठिकाणी पाहिजे की अशी उत्पन्नाची पदे की ज्याची नोंद परिव्यय लेख्यात झालेली असते. उत्पन्न कुठे दाखवलं आहे, परिव्यय लेख्यात दाखवले, आणि कुठे दाखवलं गेलं नाही, वित्तीय लेखाक्रमामध्ये दाखवलेलं नसेल. म्हणजेच अशी उत्पन्नाची पदे ज्याची नोंद परिव्यय लेख्यात झालेली असते पण वित्तीय लेख्यात झालेली नसते, असे उत्पन्न जर असतील तर ते उत्पन्न सुद्धा त्या ठिकाणी काय केले जातील, परिव्यय लेख्याच्या लाभामधून त्या ठिकाणी वजा केली जातील. त्याच्यानंतर परिव्यय लेख्यावर वित्तीय लेख्यापेक्षा जास्त आकारलेले उत्पन्न असेल, म्हणजे परिव्यय लेख्यावर जे काही उत्पन्न आकारण्यात आलेले, वित्तीय लेख्यावर जे काही उत्पन्न आकारण्यात आले त्याची तुलना केल्यानंतर आपल्या असं लक्षात येईल की परिव्यय लेख्यानुसार जास्तीची आकारणी झालेली आहे, तुलनेत त्या ठिकाणी वित्तीय लेखापेक्षा परिव्ययात जास्तीची आकारणी झाली जर असेल तर अशा प्रकारचं उत्पन्न जर असेल तर अशा प्रकारचं उत्पन्नाचं जे काही मूल्य आहे ते मूल्य परिव्यय लेख्याच्या लाभामधून वजा केलं जाईल. त्याच्यानंतर परिव्यय लेख्यानुसार कमी आकारणी केलेले प्रारंभ स्कंद असतील. आपण पाहतो स्कंद हे दोन प्रकारचे असतात, एक प्रारंभ स्कंद आणि संवरण स्कंद. जे काही प्रारंभ स्कंद आहे म्हणजे सुरुवातीचा स्कंद आहे, त्या सुरुवातीच्या स्कंदामध्ये परिव्ययामध्ये कमी आकारणी केलेली जर असेल आणि वित्तीय लेख्यामध्ये जास्त आकारणी केलेली असेल तर अशी कमी आकारणी जी काही प्रारंभ स्कंदावर करण्यात आलेली आहे अशा प्रकारचं मूल्यांकन त्या ठिकाणी काय केलं जाईल, परिव्यय लेख्याच्या लाभामधून वजा करण्यात येईल. त्याच्यानंतर परिव्यय लेख्यानुसार कमी आकारलेले संवरण स्कंद. प्रारंभ स्कंद कसे जास्तीचे, परंतु संवरण स्कंदामध्ये जर परिव्ययामध्ये संवरण स्कंदाचे मूल्यांकन परिव्ययामध्ये कमी केलेले असेल आणि वित्तीयामध्ये जास्त केलेलं असेल तर अशा प्रकारचं मूल्य देखील त्या ठिकाणी काय केलं जाते, कमी आकारणी असेल तर अशी आकारणी सुद्धा परिव्यय लेख्याच्या लाभामधून त्या ठिकाणी वजा केली जाते. त्याचबरोबर परिव्यय
नुसार कमी आकारलेला अवक्षण असेल, घसारा असेल, तर अशा प्रकारचा कमी आकारलेला घसारा त्याचा जो फरक आहे तो फरक सुद्धा त्या ठिकाणी परिव्यय लेख्याच्या लाभामधून वजा केला जाईल. आणि अशा प्रकारे जर आपण काही खर्च त्या ठिकाणी अधिक केले गेले, म्हणजेच परिव्यय लेख्यानुसार जास्त आकारलेले खर्च आणि परिव्यय लेख्यानुसार कमी आकारलेले उत्पन्न जर परिव्यय लेख्याच्या लाभामध्ये अधिक केले आणि परिव्यय लेख्यानुसार कमी आकारलेले खर्च किंवा परिव्यय लेख्यानुसार जास्त आकारलेले उत्पन्न अशी जर पदं उद्भवत असतील तर ते आपण वजा केले गेले तर आपल्याला त्या ठिकाणी शेवटी वित्तीय लेखानुसार शुद्ध लाभ याची बरोबरी करता येणं शक्य होईल. आणि वित्तीय लेखाकर्माबरोबर आपण बरोबरी जर केली, तेवढा जर लाभ आला तर आपल्याला असं म्हणता येईल की परिव्यय लेखानुसार नोंदवण्यात आलेली पदे आणि वित्तीय लेखाकर्मानुसार नोंदवण्यात आलेली पदे दोन पद्धतीने जरी नोंदवलेली असली तरी त्याची परिशुद्धता आपल्याला त्या ठिकाणी पाहता येईल. आणि त्यामुळे परिव्यय लेखांच्या तत्वानुसार नोंदवली गेलेली आहेत, त्यांनी अंदाजित खर्च गृहीत धरलेला असल्या कारणाने आपल्याला त्या ठिकाणी लाभामध्ये फरक त्या ठिकाणी दिसून येईल. आणि दोन्ही लेख्यामधील विश्वस्तता निर्माण करण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी समाधान विवरणपत्र तयार केले गेले तर आपल्याला दोन्हीही लेख्याची शुद्धता आपल्याला त्या ठिकाणी सिद्ध करता येणे शक्य होईल. म्हणून आपल्याला समाधान विवरणपत्र त्या ठिकाणी तयार करावे लागते. म्हणून समाधान विवरण ज्यावेळेस तयार करायचं आहे त्यावेळेस आपण फॉर्मॅटमध्ये आपण वरी काय घेणार आहोत, समाधान विवरण पत्रक, आणि ते कोणत्या तारखेला तयार करत आहोत त्याची डेट नोंदवणार आहोत. आणि आपल्या माहितीस्तव विवरण, रक्कम असे 3 रकाने आपण त्या ठिकाणी करणार आहोत. आणि 3 रकान्यामध्ये आपण समाधान विवरण तयार करणार आहोत. समाधान विवरण तयार करताना परिव्यय लेख्यानुसार शुद्ध लाभ अगोदर आपण दाखवणार आहोत आणि त्या शुद्ध लाभामधून आपण परिव्यय लेख्यानुसार जास्त आकारलेले खर्च आणि परिव्यय लेख्यानुसार कमी आकारलेले उत्पन्न प्रथमतः त्या लाभामध्ये अधिक करणार आहोत. अधिक केल्यानंतर आपण परिव्यय लेख्यानुसार कमी आकारलेले खर्च आणि परिव्यय लेख्यानुसार जास्त आकारलेले उत्पन्न अशी जी काही पदं आहेत ती पदं त्या परिव्यय लेख्याच्या लाभामधून वजा केल्यानंतर आपल्याला शेवटी वित्तीय लेख्यानुसार शुद्ध लाभ त्या ठिकाणी दिसेल. अशा रीतीने समाधान विवरणपत्र आपल्याला त्या ठिकाणी तयार करावे लागणार आहेत. अशा प्रकारचे उदाहरणं आपल्याला परीक्षेमध्ये सुद्धा येणार आहोत. उदाहरण आपण त्या ठिकाणी उदाहरण दिल्यानंतर प्रथमतः समाधान विवरणपत्राची आखणी करायची आहे. आणि समाधान विवरणपत्राची आखणी करून आपल्याला जे काही उदाहरण दिलेले असतात, साधारणतः उदाहरण कसं आपल्याला येते, समजा एखाद्या उत्पादन संस्थेमध्ये नफा तोटा खात्यानुसार काही पदे त्या ठिकाणी कशी नोंदवली गेलेली आहेत याची माहिती आपल्याला त्या ठिकाणी पुरवलेली असते. आणि त्या माहितीच्या आधारे आपण त्या ठिकाणी समाधान विवरण तयार करायचं असतं. आपल्याला माहिती देत असताना त्या ठिकाणी शुद्ध नफा परिव्यय लेख्यानुसार शुद्ध नफा किती आलेला आहे आणि वित्तीय लेखानुसार शुद्ध नफा किती आलेला आहे याविषयीची माहिती दिलेली असते. आणि त्यामध्ये आपण दोन्ही लाभामध्ये जर फरक आपल्याला आढळून आला तर तो फरक कोणत्या कारणामुळे आढळून आलेला आहे त्याविषयीची जी काही खात्यावरली माहिती आपल्याला पुरवलेली आहे त्या माहितीच्या आधारे आपण त्या ठिकाणी समाधान विवरणपत्र तयार करणं आवश्यक असतं की जेणेकरून परिव्यय लेखानुसार आलेला लाभही त्या ठिकाणी बरोबर दाखवण्यात आलेला असतो आणि वित्तीय लेखानुसारही दिसणारा लाभ हा योग्य असतो. आणि परंतु फरक पडण्याची जी कारणं आहेत ती कारणं आपण त्या ठिकाणी या समाधान विवरणामध्ये शोधलेली असतात. उदाहरणच सांगायचं जर असेल तर आपण काय म्हणते, उदाहरणार्थ परिव्यय आर्थिक लेख्यानुसार दिसणारा लाभ 2,57,510 आहे आणि परिव्यय लेख्यानुसार दिसणारा लाभ 3,44,800 रुपये आहे. आता हे दोन्ही लाभ आपल्याला सारखे दिसतात का? नाहीये. दोन्ही लाभ आपल्याला सारखे दिसत नाहीत. म्हणजेच लाभामध्ये आपल्याला काय दिसते? तफावत दिसते. आणि ही तफावत आपल्याला
त्या ठिकाणी दिलेली असते. अशा प्रकारचं जरी लाभ दिलेले असेल तर त्या पाठीमागालची कारणं आपल्याला खात्यावरची माहिती आपल्याला दिलेली असते. उदाहरणामध्ये आपल्याला सांगितलं जाईल की परिव्यय लेख्यात कमी आकारलेला अधिव्यय किती होता, परिव्यय लेख्यात जास्त आकारण्यात आलेला कार्यालय अधिव्यय किती होता, परिव्यय लेख्यात आकारण्यात आलेला आणि वित्तीय लेख्यात आकारण्यात आलेला अधिव्यय, प्रत्यक्ष खर्च, प्रत्यक्ष उत्पन्न याविषयीची माहिती आपल्याला पुरवली जाते आणि त्या माहितीच्या आधारे आपल्याला त्या ठिकाणी परिव्यय लेख्याचा जो काही लाभ आहे त्या लाभामध्ये त्या ठिकाणी मिळवणी त्या लाभामध्ये काही पदं अधिक करून किंवा काही पदं वजा करून वित्तीय लेखाकर्माच्या लाभाशी आपल्याला मिळवणी घालावी लागत असते. कारण वित्तीय लेखाकर्माचा लाभ हा वास्तविक लेख्यानुसार निश्चित केलेला असतो. त्यामध्ये कोणतीही छेडछाड करता येत नाही किंवा त्या कोणतीही कमी जास्त पदे त्याच्यामध्ये अधिक करता येत नाही. त्याचं कारणच असं आहे की आपण त्या वित्तीय लेखाकर्मामध्ये वास्तविक परिस्थितीच्या नोंदी केलेल्या असतात, परंतु परिव्यय लेखाकर्मामध्ये काही खर्च वास्तविक लेख्यानुसार नोंदवलेले असतात, काही पदे वास्तविक लेख्यानुसार नोंदवलेले असतात, परंतु काही पदे हे अनुमानित गृहीत धरून नोंदवलेले असतात. त्यामुळे आपल्याला त्याच्यामधला दिसणारा लाभ, परिव्यय लेख्यानुसार दिसणारा लाभ हा त्या ठिकाणी योग्य मानला जात नाही, परंतु आर्थिक लेख्यानुसार दिसणारा लाभ हा योग्य असा गृहीत धरला जातो. म्हणून परिव्यय लेख्यानुसार जो काही लाभ दिसलेला आहे त्या लाभामध्ये काही खर्चांची पदे अधिक करून आणि काही खर्चाची पदे वजा करून किंवा काही खर्चांची पदे उत्पन्नाची पदे अधिक करून आणि काही उत्पन्नाची पदे वजा करून केल्यानंतर परिव्यय लेख्याचा लाभ त्या ठिकाणी वित्तीय लेखाशी जर जुळला गेला तरच आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो की परिव्यय लेख्यामध्ये सुद्धा केलेल्या नोंदी शास्त्रशुद्ध पद्धतीने आणि पुस्तपालनाच्या नियमानुसार करण्यात आलेल्या आहेत अशा गृहीत धरले जातात आणि त्याची शुद्धता त्या ठिकाणी तपासली जाते. यासाठी आपल्याला परिव्यय लेख्यानुसार आपल्याला समाधान विवरण त्या ठिकाणी तयार करावे लागतात. अशा प्रकारचं समाधान विवरण आपण परीक्षेमध्ये आपल्याला 12 मार्कासाठी त्या ठिकाणी परीक्षेमध्ये विचारलं जातात. म्हणून आपण दिलेले जे उदाहरणं आहेत ते उदाहरण पुढच्या तासिकेमध्ये आपण त्या ठिकाणी प्रत्यक्षात उदाहरण कसं सोडवलं जाईल, समाधान विवरण कसं तयार केलं जाईल हे आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. ओके.